देवगड तालुक्यातील किंजवडे गावातील अन्नपूर्णा नदीवरील साकव कोसळला असून त्यामुळे दोन वाड्यांचा संपर्क तुटला आहे। साकव कोसळल्याने वाडीतील लोकांना नदीमधूनच जीवघेणा प्रवास करावा लागत आहे। अन्नपूर्णा नदीवरील किंजवडे खालची वाडी ते बाईतवाडी कदमवाडी यांना जोडणारा हा साकव गेली 10 वर्षे नादुरुस्त होता। अखेर वारा आणि मुसळधार पावसाचा त्याला तडाखा बसला आणि तो कोसळला। शालेय विद्यार्थी या साकवावरून ये-जा करत असत। मोडकळीस आलेल्या या साकव प्रश्नी 2024 साली आपण उपोषणाचा इशारा दिल्यानंतर आमदारांनी पाहणी केली होती, मात्र त्यानंतर या साकवाच्या नूतनीकरणासाठी आवश्यक पाठपुरावा झालेला नाही। या ठिकाणी आम्ही ज्यावेळी उपोषणाची घोषणा केली त्या 4 वाडीतील ग्रामस्थांनी, त्यानंतर या ठिकाणी सन्माननीय या मतदारसंघाचे आमदार यांनी या ठिकाणी भेट दिली असता जो काही पाठपुरावा इथल्या स्थानिकांकडून व्हायला पाहिजे होता तो म्हणावा तसा झाला नाही। कारण एकंदरीत फक्त आता मी राजकीय पक्षाचा पदाधिकारी म्हणून मला असं वाटतं की हा साकव कोण करणार, या त्यांच्या अंतर्गत वादामुळे हा साखर राहिला की काय। कारण मध्ये मी ज्यावेळी देशाचे केंद्रीय मंत्री बांधकाम मंत्री सन्माननीय नितीन गडकरी साहेब देवगड दौऱ्यावर आले असता त्यांच्याही भाषणात हा साकवाचा उल्लेख मी ऐकला व एकंदरीत त्यांच्या या वादात हा साकव अडकला की काय। कारण गडकरी साहेब नक्की साकव करणार की या मतदारसंघाचे आमदार आणि विद्यमान मंत्री हे हा साकव करणार आहेत, हा मोठा पडलेला प्रश्न आहे। कारण हा नुसतं फक्त लोकांची दिशाभूल करण्याचाच हा एक भाग असावा असं मला वाटतं। आणि खरोखरच या साकवावरून शाळेत येणारी मुलं आता सध्या नदीतून येत आहेत। ज्यावेळी खूप मोठं पाणी असतं त्यावेळी इकडे तिकडे पूर्ण रहदारीच येणं जाणंच बंद होतं। असं असताना इथलं प्रशासन कोणाच्या मृत्यूची वाट बघते की काय, हा पडलेला एक प्रश्न आहे। या ठिकाणी पलीकडे असलेली शेती या साईडची माणसं जात असताना लहान मुलं सोबत होती आणि मुलं सोबत असताना त्या ठिकाणी मोठा अपघात सुदैवाने तो टळला आणि तो जर अपघात झाला असता तर याची जबाबदारी कोणी घेतली असती, हाही एक मोठा प्रश्न आहे। त्यामुळे आमची विनंती आहे या वाडीतील ग्रामस्थ म्हणून की हा साकव कोणताही राजकीय मतभेद न ठेवता किंवा राजकीय द्वेष न पाहता यात राजकारण न करता हा साकव लोकांची मागणी आहे की या ठिकाणी हा 25-35 वर्षापूर्वी झालेला साकव आणि आताची सध्याची गावची परिस्थिती पाहता अलीकडे पलीकडे वाहन जावं असं साकव व्हावं अशी लोकांची मागणी आहे। आणि त्या लोकांच्या मागणीचा विचार करून या ठिकाणी काम हवं एवढीच या ठिकाणी मी इच्छा व्यक्त करतो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।